पण तरी सुद्धा तीळ मात्रही त्या वैभवाचा त्यांना कधी अहंकार नव्हता, त्या वैभवाच्या कधी लोभीही नव्हत्या. फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये सतत होतं. कृष्णाचं त्या भजन करायच्या, इतकं भजन करायच्या की त्या भजनाचं त्यांना वेळ लागून गेलं. आणि हे भजन करत असताना एक दिवस झालं असं की दिराला वाटलं की या भाऊजाईला मारून टाकलं पाहिजे. काय कामाची आहे, कुळाची लाज सोडली, नाचत फिरतीये, काय गरज यायची आपल्या कुळामध्ये. विष का प्याला रानाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. विषाचा प्याला त्या राजानं दिला आणि तो विषाचा प्याला ज्या वेळेला राजानं दिला, हसत हसत ते विष त्या ठिकाणी प्राशन केलं. पण त्या ठिकाणी ते विष पचवलं कोणी? भगवंतांनी त्या ठिकाणी विष पचवलं. कोणासाठी? मीराबाईसाठी. घेतो विष प्याला, त्या नामस्मरणासाठी, तिच्या भक्तीसाठी त्या ठिकाणी विषाचा प्याला सुद्धा त्या ठिकाणी घेतला. मग आयुष्य पहा संत मीराबाईंचं कसं गेलं. अख्खं आयुष्य त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये गेलं आणि नामस्मरणामध्ये गेल्यामुळे आयुष्याचा शेवट सुद्धा चांगला झाला. असं आपल्या जीवनामध्ये आपलं वर्तन असावं, असं आपलं जीवन असावं. आपलं जीवन सुद्धा नामस्मरणाला अर्पण केलं पाहिजे आपण, पण आम्हाला ते जमत नाही. मग तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. सटवीने नेला कैसा नाही, सटवीने नेला कैसा नाही. पहा, आपल्याकडे लहान मुलं रडायला लागली, जास्तच किरकिर करायला लागली तर काय झालं म्हणतात? सटीचं झालं म्हणतात त्याला. एखादं जर दिवसभर येड्यागत वागत असेल तर त्याला म्हणतात त्याला सटीने टाकलेलं नाही, सटीच्या ताब्यातलं नाही म्हणतात हे. मग तुकोबाराय सांगतात की याला सटीनं नेलं कसं नाही, हा जिवंत कसा राहिला अजून? कारण नामाविना मुख सर्पाचे ते बीळ. मनुष्याचं जीव जन्माला घातल्यानंतर जर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं नाही तर ते सर्पाचं बीळ ज्याप्रमाणे निकामी असतं त्याच पद्धतीने तुमचं आमचं मुख आहे. या मुखामध्ये दुसरं फार लवकर येईल महाराज, पण भगवंताचं नामस्मरण लवकरात लवकर येणं शक्य नाही महाराज. म्हणून एके ठिकाणी फार सुंदर वर्णन आले पहा. छंद नाही, छंद नाही, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. 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 देवे दिला देह भजन कामाचा. होया झाला फाटा, मालिकेचा. छंद नाही, छंद नाही, छंद नाही, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. छंद नाही नामाचा. देह नाही कामाचा. छंद नाही नामाचा, देह नाही कामाचा. छंद नाही नामाचा, देह नाही कामाचा. भगवंताचं नामस्मरणच जर मुखामध्ये नसेल तर हा देह काही कामाचा नाही.
व्याली कुऱ्हाडीचा दांडा, काहीच कामात हा देह नाही. हा देह सोडून दिला तरी काही अर्थ नाही, कारण या देहामध्ये जन्माला येऊन आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता हा देह दिलाय. पण आपल्याला ते सोडून सगळं जमतं. कुकर्म करण्यामध्ये माणसं फार व्यस्त असतात. आमची फक्त एकच आसक्ती असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. घरामध्ये धनधान्य यावं, पैसा अडका यावा, पोरं बाळ व्हावी, त्यांची लग्न व्हावी, सुना घरात यावा, त्यांनी आम्हाला, ही आमची अपेक्षा फार मोठी, फार दांडगी आमची अपेक्षा. ही अपेक्षा आम्हाला एक दिवस लयाला घेऊन जाणारी, पण ही अपेक्षा लयाला नेणारी हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आपलं कर्म कसं आपल्याला फेरा बघून घेतं पाहायचं का? एक बँकेचा मॅनेजर, त्याच्या काहीतरी हिशोबात त्याच्याकडून गोळ झाला. नोकर तेवढ्यात पाणी घेऊन आला त्या बँकेतला. पाणी घेऊन आला, त्याने पाणी घ्यावं ना, त्यांनी पाणी बिनी काही घेतलं नाही, त्याच्या एक कानाखाली लावून दिली. सणदिशी निवार कानाखाली लावून दिली. आपल्या निंबेचाच होता तो, त्यांनी कानाखाली लावून दिली. आता मग बँकेतले मोठे सर आहेत म्हटल्यावर त्याला काही फिरून बोलता येईना, कारण पोटा पाण्यासाठी तिथं राबणं गरजेचं होतं. आता गरजेचं असल्यामुळे हा पुन्हा माघारी फिरला. बरं घरी आला, याची तन 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 डोक्यामध्ये झालेली होती. दिवसभराचा शीन होता, आपल्या गावठी भाषेत इळाचा शीन होता. तो इळाचा शीन त्याच्या डोक्यामध्ये झाला. असं बायकोने जेवायला ताट वाढलं आणि त्या ताटात चुकून केस निघला. चुकून बरं का, चुकून ताटामध्ये केस निघला. याने तसं ताट उचललं, किचन मध्ये गेला. किचन मध्ये गेल्याच्या नंतर जशी त्या सरांनी याच्या कानाखाली दिली होती तशीच त्यांनी हिच्या इकडून ठेवून दिली. बरं ती ठेवून दिल्याच्या नंतर नवरा काही बोलता येत नाही, ती काहीच बोलली नाही. मग आता सगळ्यात सोपा पर्याय, आपल्याला राग आला, तो नवऱ्यावरही काढता येत नाही, मग तो सोपं साधन कोणावर काढायचा? पोरांवर. ती पोराकडे गेली. पोराने काहीतरी चिखलाने हात भरवलेले होते, तिने संदेश पोराच्या पाठीत ठेवून दिली. आता ते लेकरू आहे, त्याला काही कळत नव्हतं, त्याचं ते खेळत होतं. खेळता खेळता पाठीत दापाटा दिलं. ते आपल्या घरात एका कोपऱ्याला येऊन बसलं उठलं, परत गल्लीत गेलं. ते गल्लीत गेलं आणि गल्लीत गेल्याच्या नंतर त्याला एक भटकं कुत्र दिसलं. लहान मुलांनी कुत्र पाहिल्याच्या नंतर सगळ्यात पहिली प्रक्रिया काय करतात? दगड उचलतात, फेकून मारतात. त्यानं दगड उचलला आणि त्या कुत्र्याला फेकून मारलं. बरं ते कुत्रं होतं पिसाळलेलं. त्या कुत्र्याला दगड फेकून मारला. त्या कुत्र्याला काही गद्य नाही, पद्य नाही, त्याला माहिती नाही दगड कुणी मारला. त्याने मागे फिरून पाहायचं ना, तो थेट पुढे गेला. पुढे असणाऱ्या माणसाला चावला. एक गृहस्थ भाजी घेत होता, त्या गृहस्थाला त्या ठिकाणी तो चावला. आता त्या गृहस्थाने विचार केला, मी याला काही केलं नाही, याला दगड मारला नाही, याच्यासारखा आवाज काढून पाहिला. फसवायला करतात ना काही जण, ना मी याच्यासाठी काही करून पाहिलं, मग यानं कशासाठी मला चावा घेतला असं काहीतरी कारण असेल ना. त्याचं कारण असं होतं, तो जो गृहस्थ होता ना, तो होता बँकेचा मॅनेजर. कळलं का? पहा, बँकेचा मॅनेजर होता. त्याने कुणाला मारलं होतं? त्या नोकराला. त्या नोकराने कुणाला मारलं होतं? बायकोला. बायकोला कुणाला मारलं होतं? पोराला. पोराने कोणाला दगड मारला? कुत्र्याला. कुत्र्याने कोणाला चावा घेतला? केले कर्म झाले त्याची भोगा आली. असं नाही तर असं देव आपल्याकडून भोगून घेत असतो. म्हणून करत असताना कर्म माणसानं चांगलं करावं. हा विचार करू नये की माझ्या पाठीशी कुणी नाही. जहा कोई नाही देखता वहा मेरा खुदा देखता है. म्हणून आयुष्यभर कर्म करत असताना सत्कर्मानं मनुष्याला जगता आलं पाहिजे असं मी सांगते. भगवंताच्या नामस्मरणाची कास माणसाला धरता आली पाहिजे. आणि भगवंताच्या नामस्मरणाची आज जर मनामध्ये असली, भावबळे आकळे येरवी न करे, कर तरी यावळे तैसा हरी. काय यातलं काहीच न करे, भावबळे आकळे यातलं काहीच न करे, अशी आमची गत बऱ्याचदा झालेली. आणि खरंच जर नामस्मरण मुखामध्ये असेल तर संत माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय हरिपाठाच्या 5व्या अभंगामध्ये सांगतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, जर वायाची उपाधी दंबदली. पहा, जर नामस्मरण मुखामध्ये असेल तर त्या ठिकाणी योग याग करण्याची त्या ठिकाणी गरज नाही, जप तप करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. का तर नामस्मरण असेल तर. पण कधी जर हरीचं नामस्मरण मुखामध्ये असेल तर पुन्हा पुन्हा तेच सांगतेय, जर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असेल तर आयुष्यभर इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही, कल्याणाचा मार्ग त्या ठिकाणी सोपा होऊन जातो. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, हरिमुखे
म्हणा हरी मुखे 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 म्हणा पुण्याची गणना कोण करे कोण करे पुण्याची गणना कोण करे कोण करे पुण्याची गणना कोण करे कोण करे हरी मुखे म्हणा 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 म्हणून भगवंतानं जे मुख दिलंय त्या मुखानं भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये यावं म्हणून संतांनी पुन्हा 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 विनवून सांगितलं. एवढंच काय तर संतांनी देव विकायला आणलं. देव घ्या कुणी देव घ्या ऐताला घरा ऐताला घरा ऐताला घरा ऐताला घरा घर पुसोनी. तरी सुद्धा लोक त्यांना सांगायची देवण लगे देवण लगे देवण लगे. आम्हाला देव लागत नाही, आमचा प्रपंच आमच्यासाठी नसेल. म्हणून भगवंताचं नामस्मरण या मुखानं घ्यावं. विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण म्हणा तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. खरं तर अभंगावर विवेचन करत असताना पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की या वाचायला उपदेश करतात की हा जो जन्म आहे तो मृत्यू लोकातला, ही जी वाचा आहे ही वाह्य त्या मृत्यू लोकांमध्ये बदलण्याकरता भगवंताने जन्माला घातलेली नाही. तर त्या वाचेनं काय केलं पाहिजे अभंगाचं प्रथम घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे हो घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. खरं तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोडून या जगामध्ये गोड असं काहीच नाही किंवा कानाला मधुर वाटेल असं काहीच नाही. एवढंच काय, भगवंताचं स्वरूप सोडून या जगामध्ये तेजोमय लावण्यमय असं काहीच नाही. म्हणून तर गोपिका त्या ठिकाणी श्रीकृष्णांना बोलून जायच्या ना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मान, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मान, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. इतकं स्वरूप त्या भगवंताचं गोड आहे. आणि या गोड अशा स्वरूपाला माणसानं रोज स्मरावं. पण भगवंत आपलं झालंय असताना देवानं दिलाय देह भजनासाठी आणि आपण खातोय भोजनासाठी. त्याचा उपयोग याच्यासाठीच चाललाय आपलं आयुष्यभर. जन्माला आल्यापासून मनुष्य खातच आलाय. जन्माला आला तेव्हा माती खायला लागला, तरुणाईत आला तर आईचं बायकोचं डोकं खायला लागला, आणि शेवटाला गेला तर पोराबाळांची डुकी खायला लागला. माणसाचं आयुष्य असंच चाललंय. आणि या आयुष्य सरत असताना माणसाचं नामस्मरण तर दूरच राहतं, पण सत्कर्म त्या ठिकाणी लांब राहतं. आणि मग माणसाचं आयुष्य इतकं काही बेकार होऊन जातं की बस रे बस. पाप करवनी पापी मन हे, पाप करवनी पापी मन हे, सैरा वैरा पळतय र. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय र. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय र. सगळं देवाला कळत असतं. आपली सावली सुद्धा आपल्याला सोडून जात नाही, मग कर्म जातील का? माणसाचं असं झालंय की ज्या वेळेला घर प्रपंच वाढला जातो त्यावेळेला इकडून तिकडून कुठून तरी बोचकारून प्रपंच माणूस उभा करतो. पण तुकोबाराय सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचित्र. बाबांनो, कष्टाची कमाई कधी मिटत नाही, कष्टाची कमाई कधी मिटत नाही, आणि फुकटातली कमाई कधी टिकत नाही. म्हणून आयुष्य जगत असताना सत्कर्मानं जगायचं. नाही नामस्मरण करता आलं करू नका, नाही भगवंताचं मुख पाहता आलं पाहू नका, पण किमान जे आयुष्य जगतोय त्या आयुष्यामध्ये ज्या माणसांशी आपण बोलतोय ना, ज्या माणसांच्या नात्यांमध्ये आपण राहतोय ना, त्या नात्यांमध्ये राहत असताना तरी प्रामाणिक पद्धतीने राहावं माणसाने. इतका नात्यांमधला ओलावा आजच नाहीसा झालाय म्हटलं तरी चालत. इतका दुरावा या ठिकाणी निर्माण झालाय. आणि आपल्या भारताला तर काय झालंय सांगताच येत नाही. त्यातल्या महाराष्ट्राला आणखी काय झालंय ते सांगता येत नाही. सख्खी बहीण आणि सख्खा भाऊ बांधावरून वाढताय, घेणं नाही देणं नाही. ती तिच्या घरी, हा हिच्या घरी. एवढूशा बांधासाठी आपण जर आयुष्यभर वाद लावत बसलो, बांधही जागेवर राहील, सगळं जागेवर राहील, दोघंही जातात, बांध कुठं सोबत घेऊन जाणारी कोणी. साध्या साध्या गोष्टीवर असं वाद लावून बसतात, आणि वाद लावला की हा वाद आम्हाला आगपत म्हणाला येतो. नातीपुती विसरायला लावतो, नातीपुती विसरली की त्या ठिकाणी धर्म वाढायला सुरुवात होतो. आई बापाली त्या ठिकाणी काही काही जणांना कळत नाही. काही काही घरांमध्ये तर इतकं बेकार नातं झालंय मुलाचं ना बापाचं, का बस रे बस, चंद्र सूर्यासारखं नातं होऊन बसलं. बाप आला का लेक नाही, लेक आला का बाप नाही, दोघंही एकमेकाला तोंड दाखवत नाही. अशी परिस्थिती काही काही घरांची झाली. पण नात्याचा ओलावा जर जपायचा असेल ना, तर हे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, प्रत्येक घरामध्ये 4-4 मोबाईल आहेत महाराज. 4-4 म्हणून 6-6 म्हटलं तरी हरकत नाही, मोठं कुटुंब असेल तर. आणि त्या मोबाईलच्या नादामध्ये कोणी कोणाशी बोलतच नाही. गंमत अशी झाली की नवरा जेवायला बसला कामावरून आल्याच्या नंतर, तो जेवत होता, त्याला चपाती कमी पडली. चपाती कमी पडली, मग यानं आवाज देऊन तिला सांगावं ना. याने 2-3 तिला आवाज दिले, चपाती आण चपाती आण. तिनं काय दिली नाही, ती होती इंस्टाग्रामवर बिझी. ती इंस्टाग्राम पाहत होती, तिनं काय ऐकलं नाही. मग याने इंस्टाला अकाउंट उघडलं, तिथं लॉग इन केलं, तिथून तिला मेसेज केला, ताटातली चपाती संपली, चपाती आण. एवढी परिस्थिती माणसाची बेकार होऊन बसली. म्हणून नात्यातला ओलावा जर जपायचा असेल ना,
माणसाने संवाद केला पाहिजे. पण आता संवादच संपत चाललाय महाराज. संवाद संपत चाललाय, विवाद त्या ठिकाणी वाढत चाललाय. एवढा वाद वाढत चाललाय की सांगायला त्या ठिकाणी मापच नाही. बहिण भावाचं तर काही नाही, घेण्यात देण्याचं त्या ठिकाणी नातं. पूर्वीचा काळ खूप गोड होता महाराज. पूर्वी बहिणीच्या गावाला जायचं म्हटलं की भावाला फार आनंद व्हायचा. पण आता बहीण यायची म्हटलं, आतून जरी आनंद असला तरी बायकोच्या तोंडासाठी नाही नाही म्हणावं लागतं. गावावरून गेले बंधू गाव उसाची पायरी, घरी आला नाही दादा माझी आसोशी राहिली. आम्ही तिघी बहिणी तीन डोंगराच्या आड, सख्या भाऊराया खुशालीचं पत्र धाड, सख्या भाऊराया खुशालीचं पत्र धाड. पत्र धाडणं तर लांब, पण साधा मेसेज सुद्धा कधी कधी भावांचा येत नाही महाराज. पूर्वीचा काळ फार गोड होता महाराज. लोक अडाणी होती पण शिकलेल्याला दापटीने वाढली होती महाराज. आता लोक शिकून अडाणी झाली. इतकी अडाणी झाली की त्यांना रक्षाबंधन बहिणीसाठी असतं एवढं सुद्धा स्मरण त्या ठिकाणी राहत नाही महाराज. पूर्वीच्या काळचा एक प्रसंग आहे, मुखातून ऐकला होता कोणाच्या तरी, फार गोड प्रसंग आहे की बहीण आजारी होती, वृद्धकाळ होता, 3 त्या ठिकाणी भाऊ होते आणि एकुलती एक बहीण होती. प्रसंग नीट ऐका बरं, डोळ्यात पाणी येईल. एकुलती एक बहीण होती, परक्या घरी दिली होती आणि परक्या घरी दिलेली बहीण राखी पौर्णिमेला येऊ शकली नाही. भावांच्या मनाला रुकरूक राहिली. का तर पूर्वीच्या काय काय पूर्ण होते ना, सांगता यायचं नाही. जायला नांदायला लाडाची गा महिना, ताईला झालाय क महिना ग बाई खुशाली ताईची येईना, ताईला झालाय क महिना ग बाई खुशाली ताईची येईना. खुशाली कळत नसायची. आता ही खुशाली कळत नसल्या कारणानं त्या भावानं काय केलं, मोठ्या भावानं गाडी सुटली, बैलगाडा घातले, त्या ठिकाणी बहिणीच्या गावाला निघायचं नाही. मधल्याला माहीत झालं की दादा बहिणीकडे निघालाय. मधल्यानं सांगितलं माझं पेरणी राहू दे म्हणे बाजूला, नागरठी राहू दे म्हणे दाखल्याची बाजूला, आपण तिघं संगत जाऊ म्हणे. निघाले बहिणीच्या गावाला. का कोस 2 कोसावर गेल्याच्या नंतर रुक वाढत होती बहिणीला पाहिजे. वृद्ध झालेली होती बहीण अगदी, पण तरी सुद्धा ओढ मनामध्ये होती ना. ती ओढ इतकी त्यांच्या मनामध्ये होती की कधी आम्ही आमच्या बहिणीला बघू. त्या बहिणीला पाहण्याकरता 3ही भाऊ अशा आतुर झाले होते. गावाच्या जवळ 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 गाडी पोहोचली आणि गावाच्या वेशीत गेल्याच्या नंतर त्यांना कळालं की आपली बहीण फार आजारी. शेवटच्या घटका त्या ठिकाणी ती मोजती असं त्यांना कळालं. आणि ती बहीण जर कोणाची वाट पाहत असेल तर या 3 भावंडांची ती वाट पाहत होती. आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील. इतका जीव, इतकं प्रेम त्या ठिकाणी होतं. त्या भावांची वाट पाहत असताना झालं असं, ते 3ही भाऊ ज्या वेळेला तिनं उंबरठ्यामध्ये पाहिले, डोळ्यातून खळखळ असं पाणी त्या ठिकाणी आलं. अंथरुणाला पडलेली बहीण, डोळ्यातून पाणी आलं आणि भावांना सांगितलं की तुमची वाट पाहत पाहत हा देह रोखून ठेवला, नाही तर केवळच त्या यमानं ओढून नेला असता. फक्त तुमची वाट पाहते म्हणून जिवंत आहे. थरथरलेल्या हातानं, कंठ कापलेल्या ओठानं त्या ठिकाणी ती सांगत होती. सांगणारी बहीण डोळ्यातून अश्रू गाळत होती, पाहणारे भाऊ थरथरत होते आणि थरथरणारे भाऊ बहिणीला सांगत होते की ताई, अक्का, एवढं दुखलं मग निरोप का कुणाच्या हाती धाडला नाही. त्यावर त्या बहिणीचं उत्तर होतं, एकदा म्हातारं झालं की घरात किंमत राहत नाही म्हणे. घरात किंमत राहत नाही, निरोप कोणा हाती धाडले. जीवीची जीवाला नाळ आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इथं भगवंतानी माझ्याजवळ आणलं, नाही तर गेले असते रे कधीच. मग त्यावर 3ही भावंड फार रडली, अगदी गळ्यात पडून सगळी रडली. ती रडारड झाली आणि रडारड झाल्याच्या नंतर त्या बहिणीने सांगितलं घरी काय चालू आहे. काय नाही म्हणे, पेरणी चालू आहे म्हणे, पेरणी टाकून इकडं आलोय म्हणे. हे ऐकल्याच्या नंतर त्या बहिणीला अति आनंद झाला. माझे भाऊ पेरणी टाकून माझ्यासाठी आलेत. रडणारी बहीण त्यांना सांगत होती, सगळं राहू द्या, सगळं राहिलं तरी चालेल दादा, तुमचं पोट तिघांचंही त्याच्यावर आहे, माझ्यासाठी इथं थांबू नका, ती शेतातली पेरणी करून घ्या उद्या परत.
शेतातली पेरणी करायला कसा ग जीव लागत ताईने, कसा ग जीव लागणार? तुझा जीव ह्या असा झाला, कसा जीव लागेल तिकडे? ताईने सांगितलं, हे बघ मी काय लवकर जात नाही, आणि ज्या दिवशी जाईल, ज्या क्षणाला जाईल ना, तुझ्या तोंडातला घास तुला कडू लागेल झाला. हे ऐकलं भावाने सांगितलं, मोठी धाटी आहे, आईच्या जागेवर आई गेल्यानंतर आईसारखी माया केली ताई तू आम्ही जातो म्हणे आम्ही आता. पण उद्या परवा दिवशी परत आमच्यातलं एक जण चक्कर मारी म्हणे. घरी गेले, तिघही जेवायला बसले एका दंडाळी. जेवायला बसलेले भाऊ हातातला घास हातात एकाच भावानं घास घेतला. पहिलाच घास पडू लागले. भाऊ ढसढसा रडायला लागले, आपल्या बहिणीचा तिकडे प्राण गेला. का तर जी नाळ जोडलेली होती ना, ती नाळ तेवढी आपुलकीची आता पाहायला मिळत नाही. बहिणीचा तिकडे जीव गेला आणि इकडे भावाला घास पडू लागला. एवढं आतूट नातं आमचं आहे का? आमचं नातं आता विस्कळीत होत चाललंय महाराज. इतकं विस्कळीत झालं की मला कळत नाही की भाऊ बहीण वेगळे का होतात, भाऊ वेगळे का होतात. एकाच आईच्या पोटाशी जन्म घेतात आणि दुसऱ्या भावावरती कोयते कुऱ्हाडी उभारतात. काय दुनिया आहे महाराज. असं म्हणतात की जन्माला आल्यापासूनच जीव वेगळा असतो. जीव जरी वेगळा असतो तरी मन मात्र एक असतात ना. ही मन आमची जपता आली पाहिजे. नुसतं रक्षाबंधनापुरतं चोळीच्या खाणापुरतं बहिणीचं नातं जपलं नाही पाहिजे दादा. जिथं वेळ आहे तिथं बहिणीसाठी उभंच राहिलं पाहिजे. आणि आमची बहीण कशी असावी हे आम्ही नाही ठरवायचं, आम्ही तिच्या पाठीशी कसं उभं राहता येईल हे पाहायचं. आणि खरं तर आपली बहीण अशी बनवायची की जगामध्ये वावरत असताना भावाची वाघीण म्हणून तिला वागता आलं पाहिजे. सोनगाववरून या टायमाला जर एकटी निघाली तरी कोणाची वरमान करून पाहायची टाप झाली नाही पाहिजे. इतकी जबरदस्त आपली मुलगी आणि आपली बहीण असली पाहिजे. जिजाऊच्या लेकी आहेत आपण, आया बहिणीची इज्जत वाढवणाऱ्या माणसं आहेत आपण, घालवणाऱ्या नाही. हा महाराष्ट्र आता वारी गेली त्यावेळेला एक प्रसंग घडला. त्या गावाचं नाव नाही आठवत, वारीत जाणारी ती मुलगी होती. काय आमचा महाराष्ट्र खिन्नतेने वागतो, बुद्धी भ्रष्ट झालं सर. कुत्र्यांना चालली की काय कधी कधी असा प्रश्न पडतो. इतकी बुद्धी भ्रष्ट होऊन आम्ही वागतोय की ही बुद्धी आम्हाला कुठं मांडावी आणि कशा प्रकारानं आम्ही जगासमोर प्रकट व्हावं हेच कळत नाही. 3-10 असं होतंय तरी सुद्धा आमचे डोळे उघडत नाही. का उघडत नाही? आम्ही जिजाऊच्या लेकी असून सुद्धा घरामध्ये मुळमुळ रडत बसतो समोरचा अत्याचार करत असताना सुद्धा. माझं तर स्पष्ट निंबेरच्या तुळापूरच्या पुरींना सांगणे, तुम्हाला नाही स्वयंपाक आला तरी चालेल, नाही तुम्हाला गॅस पेटवता आला तर पेटूच नका, पण समोरच्याला आरे म्हणल्याच्या नंतर कार्य म्हणून त्याला उत्तर देण्याची आपली ताकद असली पाहिजे. एवढी ताकद आपल्याला जिजाऊकडनं मिळेल. कशी? उन्हाळा न पावसाळा, उन्हाळा न पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. कुणाची परवा आपल्याला तिच्या जीवावर ते वाईट नव्हती ना, आताही नाहीये. म्हणून माणसाचं स्त्रीचं जीवन असं असावं की समोरचा आर्य म्हटला की त्याला तोडण्यापर्यंत आपली ताकद असली पाहिजे. विठ्ठल आज सेवेकरिता अभंग घेतला होता. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. खरं तर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये यावं यासाठीच हा जन्म आहे. पण सांगावं लागतं की घेई घेई, अगं घे, पण तरी सुद्धा वाचेच्या सहज ते वाचेमध्ये येत नाही. त्यासाठी पूर्वजन्माचं सुकृत त्या ठिकाणी असावं लागतं. नामदेव महाराजांना लोक विचारू लागले की नामदेव राया तुम्ही काय केलं? जगाचा मालक तुमच्या हातून दूध पितोय, जगाचा मालक तुमच्या हातून जेवतोय, काय केलं यासाठी? तर नामदेव महाराज सांगतात,
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तो भगवान परमात्मा आज आमच्या हातून जेवतं हे तुम्हाला जरी दिसत असलं तरी त्यासाठी पूर्वजन्माचं सुकृत आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरिता सुद्धा, या धर्ममंडपामध्ये येण्याकरिता सुद्धा पूर्वजन्मीचं सुकृत त्या ठिकाणी असावं लागतं, तेव्हा इथे धर्ममंडपात बसता येतं. म्हणून पहा, तुकोबारायांचा अभंग घेतला होता. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहू विठोबाच्या पायी. म्हणून पहा, तुकोबारा या मनाला सांगतायत की बाबा हे मन जे इकडं तिकडं फार सैरा वैरा पडत आहे. आता इथे इतक्यात कुठे जाऊन पोहोचेल सांगता येत नाही. इतक्यात इथे ते इतक्यात घरी जाऊन येईल, इतक्यात घरी ते इतक्यात सोनगावला जाईल, कुठचं कुठं ते मन जाऊन पोहोचेल सांगता येत नाही. म्हणून तर बहिणाबाई सांगतात, मन वढाया वढाया उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. म्हणून या मनाला सांगताय की बाबा इकडं तिकडं भटकण्यापेक्षा माझे मन लागो तुझे चरण. माझे मनाला लागो चंद चंद, माझे मनाला लागो चंद चंद, माझे मनाला लागो चंद चंद, माझे मनाला लागो चंद. नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद. भगवंताच्या नामस्मरणाचं वेड लागावं महाराज माणसं. वेड लागलेला असताना सुद्धा माणसानं संसार करत करत हे वेड लावावं. संतांनीही तेच केलं, आपल्यालाही तेच करायचं. म्हणून पहा, मग तुकोबाराय सांगतात बाबा हे मन एकदा का त्याच्या पायी स्थिर झालं, मग स्थिर झालेल्या मनाला इतरत्र कुठेही भटकू देऊ नको. अभंगाचं शेवटचं चरण. तुका भले जीवा, 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 तुका भले जीवा. नको सूर्या केशवा, नको सूर्या
विठोबा